दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर पंचवटी पोलीस स्टेशन येथील जबरी चोरीच्या लुटीतील आरोपी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा अंबड युनिटला यश आलंय. प्रवीण माणिकलाल दवे यांच्या तक्रारीनुसार पिंपळगाव येथून व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठी 5 लाख रुपये घेऊन निघाले असता आडगाव नाका येथून एका रिक्षेत बसून पंचवटी येथून जात असताना रिक्षेत बसलेले 2 अनोळखी पुरुषांपैकी एका इस्माने त्यांचे हात पकडले व दुसऱ्याने त्यांच्या डोक्याला काहीतरी वस्तू लावून ओरडल्यास त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन हातातील धारदार वस्तूने त्यांच्या बरगडीवर मारले व त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून त्यांना चालत्या रिक्षातून लोटून दिले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी पवन नाना नेमणार हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता. दरम्यान गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा पनवेल, कल्याण, भिवंडी व चाळीसगाव येथे पोलिसांना चकवा देत पळत फिरत असल्याचं दिसून आलं. त्यानुसार येवला व नांदगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदारांची मदत घेऊन नांदगाव बस स्टॉप येथे सापळा लावून आरोपी पवन नाना नेमणार यास ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याला पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाणे तपास अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.